पायाभूत सुविधा गुंतवणुकीवर भर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचे प्रतिपादन. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव. राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 लाख कोटी डॉलर्सपर्यंत वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी विजन मॅनेजमेंट युनिटची स्थापना करण्यात आली आहे. तसेच पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर सरकारचा भर असल्याचं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी सांगितले. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाद्वारे झाली. त्यावेळी देवव्रत यांनी सरकारच्या वाटचालीचा आलेख मांडला. विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य तसेच दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित होते. विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं राज्याची दमदार वाटचाल सुरू असल्याचं स्पष्ट करत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी सरकार वचनबद्ध असून सर्वोच्च न्यायालयात राज्याची भक्कम बाजू मांडण्यासाठी नामांकित वकिलांची नियुक्ती केली आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी शिक्षण, आरोग्य व विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचंही त्यांनी नमूद केले. राज्याच्या देशाच्या सखल देशांतर्गत उत्पादनात 13.5% अधिक वाटा असून 2024 ते 25 या वर्षात राज्याला 1,64,875 कोटींची तर 2025 ते 26च्या पहिल्या सहामाहीत 91,000 कोटींची थेट परकीय गुंतवणूक प्राप्त झाली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथील गुंतवणूक परिषदेत सुमारे 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून 40 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित असल्याचं राज्यपालांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरणाच्या माध्यमातून 17,50,00,000 गुंतवणूक व 50 लाख रोजगाराचं उद्दिष्ट ठेवलं आहे. बांबू रत्न आभूषण EVGSR तसेच जागतिक सामर्थ्य केंद्र धोरण जाहीर करण्यात आले. गडचिरोलीला स्टील हब तर पूर्व विदर्भाला स्टील कॉरिडॉर म्हणून विकसित करण्याची योजना आहे. महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता व नॉन मेश धोरणाद्वारे पुढील 5 वर्षात 1,25,00,000 उद्योजक व 50,000 स्टार्टअपना सहाय्य देण्याचं उद्दिष्ट असल्याचं राज्यपालांनी जाहीर केले. भाषणातील महत्त्वाचे मुद्दे: पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी सरकारनं पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यास स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळातील निवडक पायाभूत सुविधांचे प्रकल्प पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यासाकडे हस्तांतरित करण्यास आणि सार्वजनिक व खाजगी गुंतवणूकदारांकडून निधी उभारण्यास मान्यता दिली आहे. कर्जाचा भार कमी होऊन नवीन पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमधील गुंतवणुकीत वाढ होण्यास मदत होणार असल्याचंही राज्यपालांनी सांगितलंय. राज्यातील शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या सक्षमीकरणावर भर देताना सरकारनं महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण लागू करून शेती अधिक उत्पादक करण्यावर भर दिलाय. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत 3,22,000 हेक्टर क्षेत्रावर 7,000 शेतकरी गट कार्यरत आहेत. कापूस व सोयाबीन खरेदी, पीक विमा व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 15,576 कोटींची थेट मदत दिली. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांना वीज सवलत देण्यात आल्याचंही राज्यपालांनी सांगितलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.